आरक्षण रद्द करणार असं म्हणतानाच अमित शहांचा एक डीप फेक व्हिडिओ व्हायरल झालाय। या प्रकरणामध्ये एकीकडे दिल्ली पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय तर दुसरीकडे राजकारणही तापल्याचं दिसतंय। लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत अमित शहा यांच्या डीप फेक व्हिडिओ प्रकरणावरून राजकारण तापलंय। 27 एप्रिलला अमित शहांचा एक बनावट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता। यामध्ये ते SC ST आणि OBCंचं आरक्षण संपवण्याबाबत बोलताना दिसत होते। भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी तो एक गैर संवैधानिक SC ST और OBC का है वो रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे। पण हा व्हिडिओ डीपफेक असल्याचं PTIच्या फॅक्ट चेक पडताळणीतून समोर आलंय। मूळ व्हिडिओमध्ये अमित शहा तेलंगणातील मुस्लिमांसाठी असंवैधानिक आरक्षण हटवण्याबाबत बोलत होते। भारतीय जनता पार्टी की सरकार बनेगी तो एक गैर संवैधानिक मुस्लिम रिजर्वेशन को हम समाप्त कर देंगे। या प्रकरणाची दिल्ली पोलिसात तक्रार देण्यात आली। त्यानंतर पोलीस ॲक्शन मोडमध्ये आले आणि काही लोकांना अटक केली तर 16 जण चौकशीच्या फेऱ्यात अडकले। अटक केलेल्यांचा संबंध काँग्रेसशी असल्याची माहिती आहे। तर या प्रकरणावरून पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींवर हल्लाबोल केला। ये झूठ की दुकान वाले ये जो फेक वीडियो निकाल करके तालियां बजा रहे हैं ये इनकी दुकानें बंद होनी चाहिए। तर या प्रकरणात तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना दिल्ली पोलिसांनी 1 मे रोजी चौकशीसाठी बोलावलंय। पण निवडणुकीच्या काळात विरोधकांना छळण्यासाठीच आता दिल्ली पोलिसांची मदत घेतली जात असल्याचा हल्लाबोल रेवंत रेड्डींनी केला। दिल्ली पुलिस पहुंचा हुआ है, सोशल मीडिया में कोई पोस्टिंग लगाया, इसीलिए तेलंगाना के कांग्रेस अध्यक्ष को तेलंगाना मुख्यमंत्री को हम अरेस्ट करते बोल के नोटिस लेकर तेलंगाना गांधी भवन में पहुंच गए। इसका मतलब नरेंद्र मोदी जी ED इनकम टैक्स CBI हो गए, अभी दिल्ली पुलिस को इस्तेमाल कर रहे चुनाव जीतने के लिए। एकीकडे सोशल मीडियावर खोटा इतिहास फॉरवर्ड करून लोकांना भ्रमित करणाऱ्या मेसेजचा सुळसुळाट आहे तर दुसरीकडे डीप फेक व्हिडिओच्या माध्यमातून वाक्यांची मोडतोड करून खोटी माहिती व्हायरल केली जातीये। अशा देशातील जागरूक नागरिकांनीच आता काय खोटं आणि काय खरं याची शहानिशा करून घेण्याची गरज निर्माण झालीय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।